नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नवापुरात पुन्हा बर्ड फ्लूचा शेका. नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आल्याने पशुसंवर्धन विभागासह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नंदुरबारला नवे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त S यांची बदली, अश्विनी सानप यांची नियुक्ती. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी सिंगुरी विशाल आनंद यांची नियुक्ती. नवापुरातील बनावट युरिया कारखाना उद्ध्वस्त, सामग्रीसह लाखोंचा साठा जप्त, संशयित चेरबंद. शहाद्यात आजपासून श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन. मुले पळविणारा समजून बेघर व्यक्तीला मारहाण, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील घटना, गुन्हा दाखल. प्रकल्प कार्यालय कर्मचाऱ्यांच्या चर्चेत डॉक्टर कराड यांचे मार्गदर्शन. बदली प्रक्रियेसाठी समुपदेशन पद्धतीचा अवलंब करा. प्रज्ञा शोध परीक्षा हे मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारे व्यासपीठ. प्राचार्या सुषमा शाह. नंदुरबार जिल्हा निर्मिती होऊन 28 वर्षाचा कालावधी झाला आहे. नंदुरबार शहरात सिटी बस सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांनी ठोस निर्णय घ्यावा, असे प्रवासी महासंघाने निवेदनात म्हटले आहे. जनशक्तीवर प्रहार. आमदारकीसाठी कडूंनी जनतेला बनवले बच्चू. अनुभूती स्कूलची परंपरा कायम, सलग 19 वर्षे 100% निकाल. मृत्यूच्या दारातून परतला जीव, तरुणावर यशस्वी उपचार. पाचकंदील येथील लाल बहादूर शास्त्री भाजीपाला मार्केटचे आज भूमिपूजन. आमदार अमरीशभाई पटेल यांनी आदर्शवत शिरपूर पॅटर्न राज्याला व देशाला दिला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे गौरवोद्गार. धुळे येथे महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांना कचरा भेट देणार उबाठा शिवसेना. पाचोरा तालुक्यातील सांगवी शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग, उभे पीक खाक, 3 ते 4 लाखांचे नुकसान. मालकापूर येथे आयशरच्या धडकेत 2 जण जागीच ठार. नवापूर येथे दिव्यांगांसाठी 7 मे रोजी कृत्रिम अवयव वितरण शिबिर. नवापूर येथून 50 भाविक दर्शनासाठी सारंगपूर येथे रवाना. आश्रम शाळांमध्ये CCTV बसवण्याची मागणी. महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे शासनाला निवेदन. नंदुरबार येथील कोकणी हिलमधील गोविंद काका नगरात घरासमोरून दुचाकी चोरीला गेल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.